हॅलो, नमस्कार. यावेळी टाईम सांगेन तर सकाळचे 11 वाजलेले आहेत आणि किचनची कामं आवरली आणि आता आलेली आहे मी इकडच्या रूममध्ये. पर्स वगैरे काढून ठेवलेलं होतं, ते पण मी कपाटात ठेवलं. बाहेर ठेवल्या-ठेवल्या धुरळा खूप पडत होता आणि तांदूळ पण मला काढायची होती. तर तांदूळ भरणीत काढले आणि भरणी जागेत ठेवून दिली आणि चिंच ही वाळलेली चिंच आहे, म्हणजे हिरवी चिंचच मी उन्हाला ठेवलेली होती, कारण यूज होत नव्हती, जास्त चिंच होती आणि हिरवी चिंच असताना आंबटपणा खूप असतो, म्हणून मी उन्हाला टाकली. ते छान वाळलेली आहे. आता ती दुर्डी आणून मी किचनमध्ये ठेवली, जेव्हाही मला लागते त्यावेळेत घेण्यासाठी. आता आलेली आहे मी इकडच्या रूममध्ये आणि आज मला दळण करायचं आहे. ज्वारीचं पीठ थोडंसं राहिलेलं आहे आणि आशेपर्यंतच मी दळण करून ठेवते, कारण आता खूप पंचायत झालेली आहे दळून आणण्यासाठी. कारण आता दीपक दिनेश घरी नाही आहेत ना, त्यामुळे नाहीतर तितकं टेन्शन यायचं नाही. जेव्हाही मला वेळ भेटायचा किंवा पीठ संपल्यानंतर मी दळण केल्यानंतर पटकन दळून आणायचे दोघंजणही. पण आता कसं झालेलं आहे, घरी कोणी नाही आहे. दिनेशचे पप्पा असतात, त्यांना दिवसभर कामं असतात, वेळच नसतो की सगळी घरची कामं छोटी-मोठी करण्यासाठी. म्हणून मी पीठ असेपर्यंतच दळण करून ठेवत आहे आणि जे इथं जवळपास घर आहे त्यांच्या इथं गिरणी आहे, तर ते भैया घेऊन जाऊन दळून घेऊन येतात. तर त्यांना सांगणार आहे आणि ते पण लवकर येत नाहीत, 3-4 दिवस तरी लागतात. म्हणून मी अगोदर दळण करून ठेवते आणि इथं काही सामान ठेवलेली, म्हणजे आता मकर संक्रांती येत आहे. हे व्हिडिओ ना अगोदरचा तुम्हाला नंतर येत आहे, म्हणजे मकर संक्रांतीचा व्हिडिओ तुम्हाला आलेला आहे आणि हा व्हिडिओ मात्र अपलोड करायचा राहूनच गेला. तर स्टँड आणून मी वरचे बकेटं काढले, कारण खालून पोहोचत नव्हते. एकावर एक ठेवले ते पण, आणि बरी लिहून ठेवल्यामुळे मला तितकं टेन्शन येत नाही. कुठल्या बकेटात मी काय ठेवलं ते लिहून ठेवलेलं आहे, म्हणून तेच बकेट मी काढून घेतलेलं आहे आणि यामध्ये काय काय सामान आहे ते बघत आहे. तर काही संक्रांतीच्याच वस्तू मी ठेवलेल्या होत्या, ते सगळ्या काढून घेतल्या, म्हणजे यूजमध्ये येत नाही असं. तर काढून घेतल्यानं आता सुवासिना देण्यासाठी येईल नव्याच वस्तू मी ठेवलेल्या आहेत, छोट्या मोठ्या सगळ्या. करंड्या आहेत, परत चमचे वगैरे, पळी, हे सगळं ठेवलेलं आहे. प्लेट आहेत, काही तेलाचे चमचे, आणि मी नवीन वस्तू पण आणलेले आहेत, प्लेट वगैरे सगळं आणलेले स्टीलचे, आणि बाकीचे हे पण डबे ठेवलेलेच होते. छोटी मोठी काही यूजमध्ये येत नाहीत, म्हणून मी बकेटात भरून ठेवलं, ते पण मी काढून घेतलेलं आहे. आणि काही छोटा मोठा पसारा आहे जे मला अलमारीत व्यवस्थित ठेवायचा होता. काही मेकअपचं सामान आहे. मी खूप सारं मेकअपचं सामान आणलं, पण मी शेअर केलेलं नाही आहे. म्हणजे नेल पेंट, मेहंदी, हे सगळं आणलेलं आहे. तर ते सगळं मी व्यवस्थित इथं लावत आहे आणि काही एक्स्ट्रा इकडं झालेलं आहे, म्हणजे रुमाल वगैरे जिथं रोज यूजमध्ये येत नाहीत, आणि असंच अलमारीत खूप स्पेस धरलेलं आहे ते. तर ते सगळं व्यवस्थित घडी घालून एका बॉक्समध्ये ठेवलेलं आहे. आणि हे तांदूळ पूजेचे तांदूळ आहेत, तर ही चिमण्यांसाठी मी डब्यात भरून ठेवत असते. तर जे कवरमध्ये होते ते पण मी डब्यात भरलेले आहेत, आणि जे रोजची कामं आहेत ती माझी झालेली, जसं भांडे, कपडे, झाडणं पुसणं, ही सगळी कामं मी आवरून घेतली. आता करूया काही मोठी कामं. आता तुम्ही म्हणसाल ताई मोठं काम काय करत आहेस? तर दळण करणं हे खूप मोठं काम वाटतं मला. दळण करून ठेवणं आणि दळून आणणं, घरी पीठ येईपर्यंत थोडंसं टेन्शन असतं की कोण दळून आणणार, आता त्या भैयाला सांगू का हे आणतील का, ते भैया लवकर नेतील, खूप टेन्शन आहे. त्यामुळे मी पीठ आशेपर्यंत सगळं दळण करत आहे. तर ज्वारी मी चाळून घेते. तसं तर ज्वारीमध्ये काही नाही आहे, पण चाळणी केल्यानं जेही कचरा-वचरा, धुरोळा जेही आहे सगळा निघून जातो. तर सगळी ज्वारी चाळून घेतली आणि हे धुलेले तांदूळ आहेत, तांदूळ फटकून घेतले आणि यामध्ये मिक्स केले. म्हणजे फक्त ज्वारीच नाही, थोडीशी तांदूळ पण टाकते. म्हणजे 4 किलो ज्वारी आहे, तर त्यामध्ये मी 1 किलो तांदूळ टाकत असते. तर इकडं तांदूळ, ज्वारी सगळं मी नीटनेटकं करून मिक्स करून ठेवलेलं आहे. आता एका मोठ्या पोत्यात भरून ठेवते, म्हणजे बाईकवर नेतात ना, त्यामुळे न्यायला अवघड सवड नको. आणि पोतं पण छोटं वाटत होतं मला. जे मोठं आहे त्यामध्ये अगोदरचं थोडंसं पीठ आहे आणि ते खूप असं पीठ पण झालेलं आहे. तर ते धुवून घ्यायचं आहे. धुल्यानंतरच त्यामध्ये हे ज्वारी टाकणार आहे. तोपर्यंत मी या पोत्यामध्ये भरून बांधून ठेवलं, आणि जे हे आता इथं पसारा झालेला आहे सगळं मी जागेत ठेवून देते. आणि जे गहू आणलेले होते दळण करण्यासाठी, त्यामध्ये नुशा खूप झालेल्या होत्या, म्हणून मावशीनं काय केलं होतं, म्हणजे तेव्हा मावशी आलेल्या होत्या, तर मावशी म्हणल्या यामध्ये पावडर आणि मीठ टाकून ठेवूया, म्हणजे नुशा होणार नाहीत. चाळणी करून आम्ही ठेवलेलं होतं, पण त्यापेक्षा दुप्पट नुशा झालेल्या आहेत. आणखीन एक झालं की मीठ जास्त टाकल्यामुळे ना पाणी सुटलेलं आहे त्याला, म्हणजे ते पूर्ण गहू भुरसल्यासारखे झालेले आहेत. तर आता ते पीठ तरी दळून आणणार नाही. आता हे गावाकडे देते बाबांना, म्हणजे म्हशीसाठी चंदी भरून आणतील ते. पण गहू आता तसेच कसं देणार, त्यामध्ये नुशा खूप आहेत. तर ते गहू अगोदर मी उन्हाला टाकून येते. तर इकडे जे हे आता हे दळण करण्यासाठी मी घेतलेले होते टोपलेन, डब्बेन, बकेटन, सगळं मी जागेत ठेवून देते. तर तिकडच्या रूममध्ये टोपले नेऊन ठेवले, परत सूप वगैरे सगळं आणून ठेवलं इकडे किचनमध्ये. आणि हे बॉटले आहेत दुधाचे, हे मी पोतं भरलेले, पण ते भैया न्यायला आलेच नाही. ते येणार होते म्हणून भरून इकडे बाहेर आणून ठेवलं.
ते आल्यानंतर आता मी वरती नेऊन ठेवते, कारण ते खूप स्पेस धरणार आहे इथं ते मोठं पोतं. आणखीन एक पोतं भरलेलं आहे बॉटलीनं, पण ते भैया कधी येतील काय माहिती. तोपर्यंत एक पोतं मी बॉटलीचं वरती नेऊन ठेवते, आल्यानंतर देता येईल. आणि गव्हाचं पोतं घेऊन जाते. आता हे दिसायला गहू खूप जास्त दिसत आहे, पण मी एकाच हाताने नेत आहे, बघू शकता तुम्ही. आता हे जर वजनदार असले तर एका हाताने काही दोन्ही हाताने मला हे उचललं नसतं, पण यामध्ये काहीच राहिले नाही. तर नुशानं खाऊन खाऊन पीठ केलेलं आहे त्याचं, त्यामुळे फक्त ते दिसायला भरपूर दिसत आहे, पण वजन अजिबात राहिलं नाही त्या गव्हामध्ये. पूर्ण पीठ केलेलं आहे. तर इकडे मी एक साडीचा कपडा अंतरलेला आहे. ऊन तर नाही आहे, म्हणजे आभाळच आहे, बघू शकता, अजिबात ऊन नाही आहे. पण ऊन असो का काही असो, आता वातावरण कसंही असो, पण हे खाली मी ठेवणार नाही, कारण यामध्ये खूप जास्त नुशा झालेल्या आहेत. आणि या नुशा दुसऱ्या धान्यात जातात, म्हणजे ज्वारीत गेल्या, तांदळात गेल्या, परत ते पण धान्य खराब होणार आहे. म्हणून हे सगळे गहू मी उन्हाला टाकले. ऊन तर नाही आहे, पण गरम होत राहतील थोडंफार. आता काय करणार, आणि खाली आणणार नाही, 2-4 दिवस ते वरतीच राहणार आहेत आता. तर एक गहू वगैरे उन्हाला टाकून झालं, तर खाली आलेले आहे. बकेटं वगैरे सगळं मी जागी ठेवून देते. आणि हे ज्वारीचं पोतं इथंच ठेवलेले, म्हणजे त्या भैयांना फोन करून सांगते, एक वेळा नेले तर ठीकच आहे, नाही तर दिनेशच्या पप्पांना तरी दे, कारण ज्वारीचं पीठ नाही ते जमत नाही. जसं तुम्ही बघत असता, भात किंवा चपाती जास्त खाल्ली जात नाही घरी, ज्वारीच्या भाकरीच लागतात. तर आता ही सगळी कामं करून खूप दम पण लागलेलं आहे, तर म्हणलं थोडा वेळ टी व्ही बघत निवांत बसूया. आणि पाणी पिण्यासाठी घेतलेलं आहे. या कामाच्या धावपळीमध्ये हे निवांत बसून पाणी पिणं होत नाही. आणि पाणी खूप चांगलं असतं आपल्या शरीराला. पाणी दिवसभरात खूप जास्त पाणी पिलं पाहिजे, म्हणजे जसं डॉक्टर वगैरे म्हणत असतात की तुमच्या शरीराला पाणी कमी पडलेलं आहे, म्हणजे जास्त पाणी पितच नाही आहे मी. तर पाणी पिणं हे खूप गरजेचं आहे, म्हणजे दिवसभरामध्ये 3-4 लिटर तरी पाणी पिलं पाहिजे. पण आपल्याला समजत नाही आपण किती पित आहोत. एक छोटे ग्लास भरून घेतलं, तितकं पिलं की मग नंतर जेवण झाल्यानंतरच पिणं असं होतं. म्हणून मी काय केलं आजकाल, 1 लिटरची जी बॉटल असते पाण्याची ती भरून ठेवते, आणि दिवसभरामध्ये हे 3-4 बाटल्या संपवावं मी हे प्रयत्न करत असते, म्हणजे इतकं पाणी तरी आपल्या शरीराला लागतं. पण या कामाच्या धावपळीमध्ये आपण स्वतःकडे लक्ष देत नाही, त्यामुळे असं होतं. म्हणजे जेव्हा माझी तब्येत बिघडलेली होती, तेव्हा मी गेले होते डॉक्टरांकडे. तर डॉक्टर म्हणत होते, तुमच्या शरीराला पाणी कमी पडलेलं आहे, पाण्याची कमी झालेली आहे, तर पाणी जास्तीत जास्त प्या, नारळ पाणी प्या किंवा ताक प्या सांगत होते. तर दिवसभरात ही छोटी छोटी कामं आवरली. आता आलेले मी इकडच्या रूममध्ये, आणि मला उशीचे खोळ याला शिलाई मारायची आहे. आणि बाबा पण आलेले, त्यांनी बाबांच्या कानाची मशीन चार्जिंग लावता येत नाही, म्हणजे आता थोडे दिवस त्यांना समजणार नाही. किती वेळाही सांगत आहे की चार्जिंग अशा प्रकारे लावायची आहे, पण त्यांना जमत नाही आहे. तर अगोदर ती मशीन चार्जिंग लावली, आणि ज्या कपड्यांना शिलाई मारली ती सगळी कपडे नेऊन मी तिकडच्या रूममध्ये स्टँडमध्ये ठेवत आहे. म्हणजे बेडशीट आहेत, उशीचे खोळ आहे, जी शिलाई मारण्यासाठी मी इकडं आणून ठेवलेली होते, आणि बेडशीट धुण्यासाठी घेतलेलं होतं. तर हे सगळं शिवून व्यवस्थित घडी घाल तिकडं नेऊन ठेवलं. आता हे साडीचं पदर, त्याला पण मला शिलाई मारायची आहे, म्हणजे दोरे निघतात साईडनं. तसं तर मी पिको फॉलला देत असते, पण साधी साडी जी आपण दररोज घरी घालतो अशी, तर याला फक्त मशीनवरती मी शिलाई मारणार आहे दोन्ही साईडला. तर कट करून घेतलं आणि बरोबर करून घेतलं. आणि ही साडी सिल्कमध्ये आहे ना, त्यामुळे ना कपडा थोडासा वेगळाच आहे, म्हणजे जसं की स्ट्रॅचेबल कपडा आहे, त्यामुळे पदर तितकं व्यवस्थित कट होतच नव्हतं. तर कसं मी कट केलं, आणि इकडं शिलाई मारून घेत आहे. तर खूप दिवस झाले कामं माझी पेंडिंग होती. तसंच ही साडी मी भरपूर वेळा घातली, पण मला काही शिवणं होतच नव्हतं. तर आज फायनली हे शिवून पण झालेलं आहे. आणि इकडे मी काही कडधान्य भिजत घालणार आहे. तर हरभरे आणि आवरे घेतलेले ते 1 गिलास, आणि 1 गिलास हरभरे हे भिजत घालणार आहे. उद्या भजी बनणार आहे. तो व्हिडिओ तुम्हाला आलेला आहे, हा व्हिडिओ मग नंतर येत आहे. इकडं हरभरे आणि आवरे मी भिजत घातलेले आहेत. हे मोठे हरभरे आहेत, बारीक जे हरभरे असतात ना ते घातलं तरी पण चालतं, पण माझ्याकडे आता ते नाही, हेच होते. ते भिजत घालून झाकून ठेवलं, रात्रभरात छान फुलतील. तर हा दुसरा दिवस आहे, सकाळची वेळ आहे. सगळ्यांना गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ. तर इकडे वरणाची पूर्ण तयारी करून घेतली, दूध गरम करायला ठेवलं, आणि जीही थोडाफार पसारा झालेला आहे ते अगोदर मी किचनवरचा जागेवर ठेवून देते. किचनवर खूप जास्त पसारा वाटत आहे. आणि गाजरं पण आणलेले आहेत, तर गाजराची भाजी बनवणार आहे. तर इकडं कोथिंबीर आणि कांदा घेतलेला आहे. अगोदर मी वरणाला फोडणी देते. तर इकडं कोथिंबीर बारीक चिरून घेतली, कांदा पण बारीक चिरून घेते. त्यानंतर गाजराची भाजी बनवायची आहे मला, तेही बारीक चिरून घेते. म्हणजे ना या सगळ्या तयारीलाच थोडासा वेळ जास्त लागतो. एक वेळा तयारी झाली की मग वरण असो किंवा भाजी असो पटकन बनते. मग त्यानंतर देवपूजा आहे, हंडा भरून ठेवणं, ही सगळी कामं नंतर करणार आहे. म्हणजे दिनेशचे पप्पा आले की खूप घाई करत असतात, तर ते येईपर्यंत स्वयंपाक करून घेते, म्हणजे टिफिन देता येतं. तर इकडं मी लसूण वाटून घेतलेला आहे. लसूण सोलेला संपलेला आहे, तर लसूण पण सोलून घ्यायचं आहे मला. कढई ठेवलेली आहे गरम होण्यासाठी, 2 चमचे तेल घेतलं. तेल गरम होत आहे तोपर्यंत मी लसूण सोलून घेते, म्हणजे आता भाजीसाठी मला लसूण लागणार आहे. म्हणजे गाजराच्या भाजीला ना लसूण टाकूनच बनवायचं, खूप छान टेस्टी भाजी बनते.
तर इकडं तेल छान तापल्यानंतर जिरं मोहरी टाकलं, ते छान तडतडल्यानंतर कांदा कोथिंबीर आणि थोडंसं लसूण टाकलेलं आहे, परतून घेऊ. आता टाकूया यामध्ये हे जे मिक्स केलेलं वरण आहे ते टाकूया. तर फोडणी तयार झालेलीच आहे. नंतर यामध्ये थोडीशी हळदी पावडर धना पावडर टाकलं, परतून घेतलं. आता वरण टाकू. तर अगोदर मी थोडंसं वरण टाकलं म्हणजे फोडणी छान बसते. नंतर पूर्णपणे टाकलं. थोडासा मसाला टाकून आणि वरणाला एक उकळी यायचा वेट करूया. तर बघू शकता इकडं मस्त असं वरण बनलेलं आहे आणि लसूण पण मी 4-5 पाकळ्या सोलून घेतलं, कारण या वेळेमध्ये घाई असते ना, होत नाही. म्हणून मी जितकं आता पाहिजे तितकं सोलून घेतलं. आता दुपारी किंवा रात्री जसं मला वेळ भेटला तसं मी लसूण सोलून ठेवायचं मोठं काम करत असते. तर इकडे मेथीची भाजी मी बारीक चिरून घेतलेली, म्हणजे एक वेळा भाजी बनलेली आहे. म्हणजे एक पेंडीमध्ये 2 वेळा भाजी बनते, कारण मी फक्त मेथीची भाजी बनवत नाही, यामध्ये डाळ किंवा आज मी गाजरं घालत आहे, तसं मी मिक्स भाजी बनवत असते. त्यामुळे ना मेथीची भाजी एक पेंडी आणली तर 2 दिवस आरामात जाते. आणि गाजराच्या भाजीमध्ये खास करून मेथीची भाजी टाकून बनवायची, खूप छान टेस्टी भाजी बनते. म्हणजे मेथीचा फ्लेवर या भाजीमध्ये खूप छान येतो. तर मेथीची भाजी कोथिंबीर बारीक चिरून घेतली, लसूण वाटून ठेवला आणि गाजरं चिरून घेऊ. तसं तर जास्तीत जास्त गाजराचा हलवाच बनवला जातो, पण मी भाजी पण बनवते, खूप छान बनते याची भाजी. म्हणजे अशा प्रकारे केलं ना, ज्यांना आवडत नाही ते पण खूप आवडीनं खातील, खूप छान लागते. तिकडं गाजरावरची पूर्णपणे साल मी काढून घेतली. आता चिरून घेऊ. गाजरं चिरायला थोडासा वेळ जास्त लागतो, पण भाजी बनवायला वेळ लागणार नाही किंवा भाजी शिजायला वेळ लागणार नाही. सुकी भाजी बनवणार आहे मी, खूप छान बनते. तर अशाच प्रकारे सगळीच गाजरं चिरून घेते. कढई ठेवलेली आहे गरम होण्यासाठी, ही लोखंडी कढई आहे आणि बुडाला खूप जाड आहे, म्हणजे भाज्या वगैरे करपणार नाही त्यामध्ये. आणि असं म्हणतात की लोखंडाच्या कढईमध्ये स्वयंपाक केला पाहिजे, चांगला असतं. तिकडं तेल घेतलेलं आहे 2 चमचे. तेल छान तापल्यानंतर यामध्ये जिरं मोहरी टाकलं, ते छान तडतडल्यानंतर लसूण टाकलेले खूप सारं परतून घेतलं. लसणाचा कलर हलकासा चेंज होऊ लागला की यामध्ये कोथिंबीर आणि मेथीची भाजी टाकली, परतून घेतलं. अगोदर भाजी जास्त वाटत होती, पण जसं आपण परतत गेलं तसं थोडीशी झालेली आहे. नंतर यामध्ये सुके मसाले टाकले, हळदी पावडर धना पावडर आणि थोडीशी लाल मिरची पावडर, कारण हिरवी मिरची पेस्ट पण मी टाकलेली आहे यामध्ये, 1 ते 1.5 चमचा परतून घेतलं. नंतर ही जी गाजराच्या फोडी होत्या चिरून ठेवलेल्या ते टाकल्या, परतून घेतलं. चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. छान परतून भाजी कमी गॅसवरती झाकून ठेवायची आहे. खूप छान भाजी बनते. म्हणजे आपल्याला असं वाटतं की गाजर खूप असं हे वाटतं की शिजणार नाही लवकर, पण खूप लवकरही शिजलं जातं आणि खूप छान टेस्टी भाजी बनते. तर भाजी तिकडं बनत आहे. मावशी बसली बाहेर उन्हाला, खूप थंडी वाजत आहे ना, फरशीमुळे जास्त थंडी आहे, म्हणून मावशी उन्हाला बसलेल्या आहेत. तर सगळ्यांचं जेवण खाणं झालेलं आहे. निवांत आम्ही वातावरणाचा एन्जॉय घेत इथं बाहेर बसलेलो आहोत. आणि एक वेळेला उन्हाला बसलं ना, आतमध्ये जायचं अजिबात मन होत नाही. म्हणून मी काय केलं, लसूण घेऊन आले खूप सारे इथं बाहेरच. आता मी आणि मावशी वातावरणाचा एन्जॉयही घेऊ आणि लसूण पण सोलू, म्हणजे दोन्ही कामं होतील. आणि कपडेही वाळलेले आहेत, तर अगोदर मी सगळे कपडे काढून ठेवते, घडी घालून ठेवते आणि मग निवांत बसून आम्ही लसूण सोलतो. तर तुम्ही सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा. पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.